श्रोते हो, नमस्कार. ओम. क्लिप क्रमांक 58. आज आपण असामान्य गुरुशिष्य ह्या लेखाच्या वाचनाला सुरुवात करीत आहोत. हा लेख श्री ग ना उर्फ दादा केळकर यांच्या आयुष्याची गोळाबेरीज ह्या पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकात त्यांच्या जीवनप्रवासातून शिकता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातील 9वे प्रकरण आपण आज वाचनास सुरुवात करीत आहोत. वाचक स्वर संध्या जोशी, मुंबई. असामान्य गुरुशिष्य. लेखक ग ना केळकर. भारतीय परंपरेत आणि मानसिकतेत गुरुकुलाबद्दल आणि गुरुशिष्य यांच्या अनन्य संबंधाबद्दल अतीव आदर आहे. लहान असताना आई वडील हे गुरु, विद्यार्जनाच्या वेळी ते देणारे विद्यागुरू, व्यवसाय नोकरीत मार्गदर्शक गुरु. परंतु या सर्वांपासून वेगळे आणि आयुष्याचे कल्याण घडवून आणणारे म्हणजे मोक्षगुरू, आणि त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. आणि शिष्य कसे, तर शंकराचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे म्हणजे 3 गोष्टींचे भाग्य घेऊन आलेले. उत्तम संस्कारी कुळातला मानव जन्म, मुमुक्षू जिज्ञासू अवस्था आणि मुक्ती मोक्ष मिळवून देण्यास समर्थ असलेल्या गुरूंकडून अनुग्रह म्हणजे या नश्वर जगतातील जन्म घेतलेल्या मानवाची जन्ममरणापासून सुटका होते. या गुरुपरंपरेत असामान्य गुरुशिष्यांच्या अनेक जोड्या इतिहासात होऊन गेल्या आणि त्यांचा काळ त्यांनी गाजविला. परंतु काही जोड्या अजरामर झालेल्या आहेत. म्हणजे असे की गुरु मोक्षदाते आणि शिष्यही असा दर्जाचा की जी प्रसिद्ध म्हण आहे, शिष्यात इच्छेत पराजयम यासारख्या. याही क्षेत्रात अनेक गुरुशिष्यांना आपोआपच अतोनात प्रसिद्धी मिळाली आणि काहींच्या बाबतीत प्रसिद्धीपरांगमुखतेमुळे अजिबात प्रसिद्धी मिळाली नाही. काळाच्या उदरात त्यांचा इतिहास गुप्त झाला. त्यामुळे असामान्य गुरुशिष्यांची 2 उदाहरणे सुप्रसिद्ध आणि 2 उदाहरणे अप्रसिद्ध अशी या लेखात घेतली आहेत. आता आपण याच्यामधलं पहिलं जे सुप्रसिद्ध उदाहरण आहे, तोतापुरी महाराज आणि रामकृष्णहंस यांच्याबद्दल ऐकायला सुरुवात करीत आहोत. तोतापुरी महाराज आणि रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस जन्मतः सिद्धच होते, परंतु कलकत्त्याला आल्यावर कालीमातेच्या कृपेने त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. सगुण भक्तीचे आणि ज्ञानोत्तर भक्तीचे पराकोटीचे उदाहरण रामकृष्णांच्या रूपाने जगासमोर आले. तोतापुरी महाराज हे पंजाबकडील नागा संप्रदाय आणि नाथ संप्रदायातील थोर सत्पुरुष संन्यासी. जगन्नाथपुरीच्या भागातून ते ईश्वरी संकेतामुळे गंगाकिनारी कलकत्त्याला आले आणि रामकृष्ण परमहंसाच्या भावपूर्ण अवस्थेकडे आकर्षित झाले. तोतापुरी महाराज अद्वैती, सगुण उपासना बिलकुल न करणारे असे होते, परंतु ते 40 वर्षाच्या तपश्चर्येने निर्विकल्प समाधी लाभून सिद्ध झालेले थोर सत्पुरुष होते. त्यांनी रामकृष्णांना विचारलं की अद्वैताचा अनुभव घेतल्याशिवाय आपली साधना पूर्णत्वाला जात नाही. तू शिष्य म्हणून योग्य वाटत असल्यामुळे तुला अनुग्रह द्यावा असे वाटते. त्यावर रामकृष्ण म्हणाले, मला याविषयी आईला विचारावे लागेल. ती हो म्हणाली तर मी आपला अनुग्रह घेईन. तोतापुरींना आश्चर्य वाटले आणि म्हणाले, बरे आहे, आईला विचारून ठरव. त्याप्रमाणे कालीमातेला रामकृष्णाने विचारल्यावर जरूर अनुग्रह घे. अद्वैताचा अनुभव देण्यासाठी मीच त्यांना इथे आणलं आहे. रामकृष्णांनी सांगितले की आपल्याला परवानगी मिळाली. त्यांचा हा बालभाव बघून तोतापुरी महाराज आनंदित झाले. लगेचच शुभ दिवशी त्यांना प्रथम संन्यास दीक्षा देऊन ब्रह्मवाक्याचा उपदेश केला व रामकृष्णाला ध्यानाला बसविले. काही केल्या त्यांना समाधी लागेना, कारण मन निर्विचार होते न होते तोवर कालीमाता चित्तासमोर येत असे. हे ज्यावेळी त्यांनी तोतापुरींना सांगितले, त्यावेळी त्यांनी अणकुचीदार काचेचा तुकडा घेऊन त्याच्या भूमध्यावर जोरात टोचले. या क्रियेनंतर मात्र त्यांचे मन निश्चल होऊन ते त्वरित समाधी अवस्थेत गेले. तोतापुरींना खूप आनंद झाला. धुंदीजवळ बसून समाधी केव्हा उतरते याकडे त्यांनी लक्ष ठेवले.
पण तसे काही लक्षण दिसले नाही. शिष्याला त्रास होऊ नये म्हणून तोतापुरी महाराज झोपडीला कुलूप लावून थोडा वेळ आपल्या दैनंदिन कामासाठी जात असत. तब्बल 3 दिवसानंतर रामकृष्ण सामान्य अवस्थेत आले आणि तोतापुरी महाराज म्हणाले, जे मिळवायला मला 40 वर्ष लागली ते तू 3 दिवसातच मिळवलीस की. आणि शिष्याबद्दल त्यांच्या हृदयात अतीव प्रेम निर्माण झाले आणि संन्याशाचे नियम डावलून पंचवटीत त्यांनी मुक्काम वाढविला. गुरु शिष्यांचा काळ अतीव आनंदात जात होता. निर्विकल्प समाधीनंतरही रामकृष्णांचे कीर्तन भजन चालूच होते. त्याबद्दल तोतापुरींनी त्यांना वारंवार विचारले आणि सगुण भक्तीची आवश्यकता नाही असे सांगितले. परंतु रामकृष्णांना ते पटले नाही. काही महिन्यानंतर तोतापुरी महाराज रक्त अमावशांच्या आजाराने त्रस्त झाले. मध्ये मध्ये समाधी लावून बसत असत. त्यावेळेपुरते बरे वाटले तरी पुन्हा तो आजार बळावत चालला. तोतापुरी महाराज अद्वैती असल्यामुळे त्यांनी शेवटी कंटाळून जलसमाधी घेऊन शरीर त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि ते गंगा नदीत शिरले आणि चालत चालत पुढे जाऊ लागले. परंतु पाण्याची खोली न वाढता गुडघाभर पाण्यातच दुसऱ्या टोकाला जाऊन पोचले आणि त्यांना सर्वत्र गंगा नदीत जगदंबेचे दर्शन होऊन माझ्या परवानगीशिवाय इथे समाधी घेता येणार नाही हा स्पष्ट संदेश मिळाला. ते अवाक झाले. त्यांना सगुण देवतेवर बिलकुल विश्वास नसताना हे मानणे भाग पडले. जगदंबेने हेही दर्शवून दिले की माझ्याच कृपेमुळे तुझे शरीर आत्तापर्यंत सुदृढ होते. ते हा सर्व अनुभव घेऊन परत आले आणि रामकृष्ण परमहंसांना त्यांनी सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या. रामकृष्ण म्हणाले, आता तरी जगदंबेच्या कृपेशिवाय पान हलत नाही हे पटते की नाही. त्यानंतर तोतापुरी महाराजांच्या प्रकृतीत झपाट्याने बदल होऊन तब्बल 11 महिन्यांच्या वास्तव्यानंतर तेथून त्यांनी प्रस्थान केले. जाण्याअगोदर म्हणाले, हा अनुभव घेण्यासाठीच मला आजारी पडावे लागले. रामकृष्णांना भरभरून आशीर्वाद देऊन ते स्थान सोडले. या उदाहरणात देवाच्या दरबारात सगुण उपासनेतील पराकोटीचा अनुभव असलेल्या रामकृष्णांना अद्वैताचा अनुभव गुरूकडून मिळाला आणि सगुण देवतांना न मानणाऱ्या गुरूंना शिष्याकडे आल्यामुळे त्यांचे अस्तित्व नाकारून चालत नाही हा अनुभव मिळाला. अशा दुहेरी अद्भुत गोष्टींमुळे ही गुरु शिष्यांची जोडी अजरामर आहे. आता उद्याच्या क्लिपमध्ये आपण रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या आणखीन एका प्रसिद्ध गुरुशिष्य जोडीबद्दल ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.